तर मंडळी, हा दुष्मी ते रसायनी रस्ता आहे आणि रसायनी हद्दीत हा रस्ता मोडतो. आणि गेल्या पावसाळ्यात हा रस्ता ढासळला होता. जवळपास ह्या वर्षीचा सुद्धा पावसाला गेला तरी सुद्धा रस्त्याची अवस्था पाहू शकता तुम्ही. काही त्याच्यात बदल झालेला नाही, दुरुस्तीकरण झालेलं नाही. आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा कंपन्या आहेत आणि बरेच कामगार ह्या बाजूला कामाला येतात. खूप रिस्की आहे, म्हणजे एखाद्याच्या जीवावर सुद्धा एखाद्याच्या बेतेल एवढं डेंजर काम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रस्त्याबद्दल तर मी म्हणतच नाही, कारण 3 वर्ष झाले असतील ते मोहऱ्यांचं काम झाले आणि रस्त्याचं काम तसंच आहे. रस्ता बाजूलाच राहिला, पण जे काही मध्ये खड्डे पडलेत त्याला नुसते प्याज मारले तरी तेवढंच बरं होईल, पण ते सुद्धा काम झालेलं नाही. रेग्युलर येणाऱ्या माणसाला तर रिस्क आहेच, पण अचानक येणारा माणूस तो कधीही फसू शकतो, एवढं डेंजर काम आहे. आणि ह्या वर्षी फक्त थोडासा बदल काय झाला माहिती आहे का, फक्त इथे दगडं लावलीत बघा, निशाणी लावली, एवढंच इथं बदल झालेला आहे. आणि एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? आणि महत्त्वाचं म्हणजे मी कदाचित म्हणते नुकसान भरपाई तर भेटणार नाही, पण कदाचित जर नुकसान भरपाई जरी भेटली तरी पण मित्रांनो, एखाद्याचा जीव महत्त्वाचा आहे, पैसा महत्त्वाचा नाही. कारण गेलेला जीव परत येणार नाही. ज्यांच्या अंडरमध्ये हा रस्ता येतोय त्यांनी कमीत कमी ह्या रस्त्याचं दुरुस्तीकरण करा, एवढंच आमची अपेक्षा आहे. आणि ही व्हिडिओ इथेच थांबवतो. रस्ता तर बाजूला राहिला, तो काम कधी होईल त्याची काही गॅरंटी नाही, पण कमीत कमी एवढं तरी दुरुस्तीकरण करा, एवढीच आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.